हमाल तोलाईदार व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देणार विशालदादा पाटील मार्केट यार्डात प्रचार सभा। माझे बंड स्वार्थाचे नाही, ते एकट्याचे नाही। माझा स्वार्थ असता तर राज्यसभेची ऑफर स्वीकारली असती, पण मी लढण्याचा निर्णय घेतला। गत निवडणुकीत पराभवानंतर मी थांबलो नाही। जिंकलेले खासदार संजय काका पाटील दुसऱ्यावर राग काढत बसले। मी हमाल तोलाईदार व्यापाऱ्यांच्या मोर्चात आलो। तुमच्या प्रत्येक प्रश्नात सहभाग घेतला, तुमच्या सुखदुःखात सहभागी झालो। तुमचा मुलगा भाऊ म्हणून यापुढे काम करणार आहे, अशी ग्वाही विशालदादा पाटील यांनी दिली। सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ वसंतदादा मार्केट यार्डात प्रचार सभा झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, शैलजा भाभी पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, हमाल नेते विकास मगदूम, बाळासाहेब बंडकर, मार्केट कमिटीचे संचालक संग्राम पाटील, सत्यजित पाटील उपस्थित होते। विशालदादा पाटील म्हणाले की जिल्हाभरात जनसामान्यांची लाट निर्माण झाली। वसंतदादांच्या विचाराचा बदल घडवण्याचा निर्धार जनतेने केला आहे। वसंतदादांनी बाजार समिती स्थापन केली। शेतकरी, व्यापारी, कष्टकऱ्यांना एकत्र आणलंय। बाजार समितीत आमची सत्ता आली। हमाल तोलाईदार शेतकरी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केलं। 70 वर्षात सांगली देश घडला। तुम्ही 10 वर्षात काय केलं? सांगलीचं नाव आणखीन मोठं करण्यासाठी विचारांची लाट तयार झाली। सर्वजण एकसंघपणे पाठीशी आहेत। खासदार म्हणून जनता निवडून देणारच आहे। तत्पूर्वी तुमच्या मनाचा खासदार मी झालो आहे। जिल्ह्यातून वसंतदादांचा विचार संपवण्याचा घाट घातला आहे। वसंतदादांच्या निधनानंतरही तुम्ही आमच्या घराण्यावर प्रेम करता, याची मला जाणीव आहे। आम्ही तुमच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणार आहोत, अशी ग्वाही विशालदादा पाटील यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।